ओम शांती। आज आहे 2 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांचे हे आश्चर्यकारक दुकान आहे जिथे विविध प्रकारचे सामान मिळते। या दुकानाचे तुम्ही मालक आहात। प्रश्न आहे, या आश्चर्यकारक दुकानदाराची नक्कल कोणीच करू शकत नाही असे का? उत्तर आहे, कारण हे दुकान स्वतःच सर्व खजिन्यांचे भांडार आहे। ज्ञानाचा, सुखाचा, शांतीचा, पवित्रतेचा, सर्व गोष्टींचा सागर आहे। ज्याला जे पाहिजे ते मिळू शकते। निवृत्ती मार्गवाल्यांकडे हे सामान मिळू शकत नाही। कोणीही स्वतःला बाप समान सागर म्हणू शकत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबाकडून जे सुखशांती पवित्रतेचे वखर अर्थात सामान मिळाले आहे ते सर्वांना द्यायचे आहे। अगोदर विकारांचे दान देऊन पवित्र बनायचे आहे आणि मग अविनाशी ज्ञान धनाचे दान करायचे आहे। 2. देवता सारखे गोड बनायचे आहे। बापदादा सोबत जी प्रतिज्ञा केली आहे ती कायम लक्षात ठेवायची आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहून विकर्म देखील नष्ट करायची आहे। आजचे वरदान आहे, निमित्तपणाच्या स्मृतीद्वारे आपल्या प्रत्येक संकल्पावर लक्ष ठेवणारे निवारण स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, निमित्त बनलेल्या आत्म्यांवर सर्वांची नजर असते, त्यामुळे निमित्त बनणाऱ्यांना विशेष आपल्या प्रत्येक संकल्पावर लक्ष ठेवावे लागेल। जर निमित्त बनलेली मुले देखील कोणते कारण ऐकवत असतील तर त्यांचे अनुकरण करणारे देखील अनेक कारणे ऐकवतात। निमित्त बनणाऱ्यामध्ये जर काही कमीकमजोरी असेल तर ती कधीही लपून राहू शकत नाही। म्हणून विशेषतः आपले संकल्प, वाणी आणि कर्म यावर लक्ष ठेवून निवारण स्वरूप बना। स्लोगन आहे, ज्ञान संपन्न आत्मा ते आहे ज्यांच्यामध्ये आपले गुण किंवा विशेषतांचा देखील अभिमान नसेल। ओम शांती।